विष्णू सहस्त्रनाम चिंतन मला श्लोक 100 झाले आहेत. आता आपण श्लोक बघतोय 101. आतापर्यंत 816 नामांचं विवेचनही झालं आहे ऐकून. आता 101 श्लोक वाचते. सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनः नग्रोधो दुंबर अश्वत्थश्चाणूरांध्र निषूदनाः. क्रमाप्रमाणे 817 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम सुलभः. ओम सुलभाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की पत्र पुष्प फलादिभिर भक्ती मात्र समर्पितैहि सुखेन लभ्यत इति सुलभ. सुलभ म्हणजे मिळवण्यास सोपा आणि भक्तीने अर्पण केलेल्या पाना फुलानेही जो प्रसन्न होतो असा तो सुलभ म्हटलेला आहे. सुखेनैव अनायासेन लभ्यते इति सुलभ म्हणजे सुखाने म्हणजेच कष्टा वाचून. अनायास म्हटलंय. आयास म्हणजे आयास, प्रयास, सायास म्हणजे कष्ट आणि अन लागलाय. अनायास म्हणजे कष्टाशिवाय जो प्राप्त होतो. लभ्यते म्हटलाय तो सुलभ म्हणावयाचा. आता परमात्मा सुलभ कसा? तो तर योग्यांनाही दुर्लभ म्हटला आहे. ज्ञानांनाही काही तो सहज मिळत नाही. ज्ञानी लोकांनाही तो सहज मिळत नाही. म्हणून म्हटलंच आहे गीतेमध्ये की बहुनाय जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानी लोक सुद्धा अनेक जन्मांच्या शेवटी हे जगत वासुदेवमय आहे असं ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो असंही सांगितलंय. पण त्यासाठी वेद, पाठ, तप, यज्ञ, दान ही सगळं करणं कठीण आहे. महाकठीण कर्म आहेत. आणि ही सगळी आत्मदर्शनाची व भगवत प्राप्तीची साधने निसंशय सोपी नाहीत. प्रेमभक्ती हे साधन याच्याहून सोपं म्हटलं जातं. गीतेमध्ये वारंवार भक्तीचं महत्त्व वर्णन करताना परमेश्वर कसा सुलभ भक्तीने आहे हे भगवंत स्वतः सांगतात की अनन्य चेता सतते यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो अनन्य चित्ताचा मनुष्य माझं नित्य निरंतर नित्यशः म्हटलंय सततम स्मरती निरंतर स्मरण करतो अशा त्या नित्य निरंतर माझ्यात लागलेल्या योग्यासाठी मी सुलभ आहे. ज्ञानी लोकांसाठी बहुनाय जन्मनामध्ये सांगितलंय. योग्यासाठी अशा प्रकारे मी सुलभ आहे असं म्हटलंय. पण भक्तांसाठी कसं सांगितलंय की पत्रम पुष्पम फलं तो यो मे भक्त्या प्रयच्छती. जो साध मला पत्र पुष्प फल जल देतो ते सुद्धा मी भक्तिपूर्वक स्वीकारतो. तदहम भक्तिपूर्तम अश्नामी किंवा भक्त्या तू अनन्या शक्य द्रष्टुम. अत्यंत भक्तिपूर्वक अनन्य होऊन जो भक्त असतो माझी भजन चिंतन मनन करतो त्याला मी दिसणं शक्य आहे. किंवा परत 9व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की सततं कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भक्तासाठी काय सांगितले की निरंतर माझ्या चित्त लागलेली माणसंही भक्त दृढव्रती होऊन यतन्ततः म्हणजे सतत प्रयत्नपूर्वक साधनेत लागून मग प्रेमपूर्वक कीर्तन करीत असतात. माझं स्मरण, माझंच कीर्तन, मलाच नमस्कार असं जे करतात आणि माझीच जी उपासना करतात त्यांना मी अतिशय सुलभ आहे. पुढे भक्ती योगात गीतेच्या अध्यायात 12व्या ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणजे जे संपूर्ण कर्मांना मला अर्पण करून म्हणजे माझं अधिष्ठान समोर ठेवून कर्म करत असतात आणि सर्व मला अर्पण आधी करतात आणि मग अनन्य योगाने माझेच ध्यान करीत उपासना करतात अशा सगळ्या भक्तांचा मी मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो हे सांगितलेलं आहे. अर्थात ते प्रेम, ती भक्ती ही काही सोपी नाही आहे. हृदयामध्ये ओलावा उत्पन्न झाला पाहिजे ना. तो प्रेमपूर, ती जीवन नौका सहज वाहून येईल. मग हा असा जर प्रेमपूर असेल तर जीवन नौका सहज वाहून येईल. पण खडकाळ जमिनीवरून नौका जी असते ती सरकवणं किती कष्टाचं आहे. सारांश कोणतंही साधन करा, त्या वेगवेगळ्या साधनामध्ये काहीतरी उजवं किंवा डावं खुशाल असू द्या,
परंतु ती सगळी साधनं, ते सगळं सुलभ म्हणता येत नाही, कठीण असतंच. आयास सायास करावेच लागतात. अनायास नाही, त्या सायास आहे, प्रयास आहे. आणि अशा सायासांनी जो लाभावायचा तो परमात्मा सुलभ कसा म्हणता येईल? पण खरोखरच तो अत्यंत सुलभ आहे, हेच इथे सांगितलेलं आहे. म्हणून सुलभ हे नाव दिलेलं आहे ना. तो निजरूप आहे. एखादी जर बाहेरची वस्तू मिळवणे असेल ती कठीण जाते आपल्याला मिळवायला, पण जी वस्तू आपल्या आतच आहे. इथे वस्तू म्हणजे काय? आत्मा. त्याला वस्तू म्हटलंय, निजरूप म्हटलंय. तो स्वतः आपल्यामध्येच आहे आणि ते मिळवणं सोपं, कठीण म्हणणं याला कुठे वाव आहे का? ते मिळवणं सोपं आहे म्हणून याला कठीण म्हणायचं नाही. स्मरण करताच ते तुम्हाला मिळते, इतकी ती सुलभ आहे. हे जे निजरूप आहे, ही जी वस्तू आहे आपल्या आत असणारी, ही स्मरण करताच ती आपल्याला सुलभ आहे. किंबहुना एवढंही कष्ट नकोत. तुम्ही विसरून गेलात तरी तुम्हाला तो सदैव प्राप्त आहेच. तो आत आपल्या आहे, बसलेला आहे. हे जरी तुम्ही विसरले असलात तरी तो तुम्हाला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्याचं स्मरण जणू काही करून देतोच आणि तुम्हाला तो सदैव प्राप्त आहे. याहून अधिक सुलभ दुसरं काय असू शकतच नाही. आणि म्हणून जे आपल्या आत आहे, निजरूप आहे, असा जो परमात्मा, जी वस्तू आपल्यामध्येच आहे, तो परमात्मा सुलभ म्हटलेला आहे. फक्त त्यासाठी त्याकडे सतत लक्ष हवं आणि आपल्या भक्तीने, मनन, चिंतन, उपासनेने त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याच्याकडेच लक्ष असलं की तो आपोआपच आपल्याला सगळ्या प्रकारचं बाहेरचंही जग सुलभ करून देतो आणि बाकीही आपल्याला सगळं सुलभतेने देतो. असा हा सुलभ म्हटला तर विशेष काही नाही. तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. श्लोक 818 नाम बघतो आपण. सुव्रतः. ओम सुव्रताय नमः. शोभनं व्रतेति भुंक्ते भोजनात निर्वर्तत इति वा सुव्रतः. ज्याने चांगले व्रत स्वीकारलेले आहे, शोभनं व्रतयती म्हणजे स्वीकारले आहे असा, धर्माचं संस्थापन करणे, भक्तांचा योगक्षेम वाढवणे, तेषामहं समुद्धरता म्हटलेलं आहे. जे भक्तांनाच तो बरोबर या मृत्यू संसार सागरातून तारून नेतो, त्यांचा उद्धार करतो. किंवा अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा भक्तांचं नित्ययुक्त अनन्य अशा भक्तांचा मी योगक्षेम वाहतो. दुष्टांचं पारिपत्य करणं म्हणजेच धर्माचं संस्थापन करणं, भक्तांचा योगक्षेम वाहणे, दुष्टांचे पारिपत्य करणे इत्यादी ज्या कल्याणकारी जे इत्यादी व्रत आहेत, ज्याने स्वीकारलेली आहेत, असा तो सुव्रत म्हटला आहे. ज्याने चांगलं व्रत, सु म्हणजे चांगलं व्रत स्वीकारलेलं आहे, असा तो सुव्रत. सर्व अमंगलांचा नाश करणे आणि सर्व शुभंकर असेल त्याचं रक्षण करणे, हाच भगवंताचा अवतार कार्याचा हेतू असतो. साधक स्वतःही भगवंताच्या व्यक्ततेचं एक अंशच असतो. त्यामुळेच परमार्थाच्या अभ्यासूला हे शेवटी स्पष्टपणे जाणवतं की स्वतःमधील अहंचा नाश करणे आणि ज्या शुद्ध अवस्थेमधून त्याची आत्ताची व्यक्तावस्था उगम पावली आहे तिचा पुन्हा शोध घेणे. आत्ताची व्यक्तावस्था म्हणजे काय? ज्या अव्यक्त दशेमध्ये आपण जातो म्हणजे त्या परमात्म्यामध्येच आपण विलीन होतो आणि पुन्हा उत्पत्तीच्या वेळी तो आपल्याला व्यक्त करतो. म्हणजेच आत्ताची जी आपली व्यक्तावस्था आहे त्याचं उगम कोण आहे? त्याचा शोध घेणे म्हणजेच स्वरूपाचा शोध घेणे होय. समजायला काही गोष्टी कधी कधी कठीण असतात, पण बारकाईने जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्या स्वरूपाचा शोध घेणे म्हणजेच त्याचा शोध घेणे होय. कारण त्या परमात्म्याचं अंशरूपाने जे आपल्यामध्ये आलं, पिंडामध्ये जो आत्मरूप आहे तो त्याचंच आहे आणि म्हणून स्वरूपाचा आधी शोध आणि मग त्या परमात्म्याचा विचार किंवा त्याच्यापर्यंत पोचणे. पण परमात्मा सुव्रतक म्हटलेला आहे. कारण व्रत याचा अर्थ काय आहे आपल्याला माहिती आहे, व्रत करणे. आता व्रत अमकं व्रत आहे, टमकर व्रत आहे, आपण चातुर्मासभर अनेक व्रत करतो. व्रताचा अर्थ काय आहे तर वर्तन, आचरण, नियम असाही अर्थ आहे ना. ज्याचा जो सहज धर्म
त्याला अनुसरून मग त्याचं वर्तन असल्यास तो सुव्रत म्हटला जाईल. म्हणजे एखादं आचरण आपण करतो, एखादा नियम आपण चातुर्मासभर टाकतो, हे आपण व्रतच करतो. म्हणजे आपल्या सहज धर्मानुसार आपल्याला सहज जे सुलभ आहे ते, किंवा आपल्या जन्मापासून आलेलं. सहजचा अर्थ काय आहे? सह म्हणजे बरोबर आणि ज म्हणजे जन्माबरोबर. जो जन्माबरोबर आलेला धर्म आहे आपला, किंवा कर्तव्य कर्म आहे. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म जे आहे त्या कर्माला अनुसरून, त्या कर्तव्य कर्माला अनुसरून आपलं आचरण आपण करत असतो. तसं वर्तन आपण करतो, एक नियमाने करतो, संयमाने करतो. हे एक व्रतच आहे, सुव्रतच आहे. वर्तन हे स्वाभाविक असतं, स्वभावानुरूप असतं. उत्तम आचरण वर्तन करणारा म्हणून त्याला सुव्रत म्हणता येईल. सर्वच विषयात जो स्वाभाविक वर्तन करणारा आहे तोच सुव्रत. आणि परमात्मा तर स्वाभाविकच सुव्रत आहे, स्वाभाविकच वर्तन करणार आहे, सुवर्तन करणार आहे, म्हणून त्याला सुव्रत म्हटलेलं आहे. सत्यम वद धर्मम चर, सत्य बोल आणि धर्माचं आचरण कर. स्वाध्यायात मा प्रमादितव्यम, स्वाध्यायापासून जो आपण अभ्यास करतोय, जो आपला त्या स्वाध्यायापासून कधी ढळू नये. मा प्रमादितव्यम असे उपनिषदातलं एक वाक्य आहे. हे आपल्यासाठी आहे की सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात मा प्रमादितव्यम. या धर्माच्या आज्ञा मात्र त्या परमात्म्याला कराव्या लागत नाही. फुलाला जसं सुवास देणंच ठाऊक आहे, अर्थात ही सुद्धा परमेश्वराचीच देणगी आहे, पण फुलाला एक सुवास त्याचा स्वतःचा असतो. तसं हे त्याला सारं परमात्म्याला असतंच, म्हणून तो सुव्रत आहे. स्वाभाविक असा त्याचं आचरण आहे, वर्तन आहे. अवतार कार्यात जेव्हा येतो तेव्हा त्याचं सगळं स्वाभाविक असतं. पुन्हा धर्माचं संस्थापन करण्यासाठी, धर्म विस्कळीत झाला असेल, ग्लानी आली असेल तर त्याला नष्ट न होऊ देण्यासाठी, पुन्हा प्रतिष्ठित करण्यासाठी, सुप्रतिष्ठित करण्यासाठी भक्तांचा योगक्षेम व्हावं हेही पण, आणि दुष्टांचं पारिपत्य करणं, सज्जनांचं रक्षण करणं, हेही सगळी कल्याणकारी व्रत ज्यांनी स्वीकारलेली आहेत, असा तो सुव्रत होय. या सुव्रत परमात्म्याचे व्रत जे घेतात, म्हणजे हा परमात्मा तर सुव्रत आहे, पण याचं जे व्रत घेतात म्हणजेच काय, त्याचं चिंतन मनन त्याच्यापर्यंतच पोचणं हे एक व्रतच आहे. योगी असो, ज्ञानी असो किंवा भक्त असो, असे जे असतात ते याचंच व्रत घेतात. म्हणजे त्या परमात्म्याला जे आवडतं तेच करायचं, असा या ज्ञानी, कर्मयोगी किंवा योगी जे साधक असतात ते, त्याच्यापर्यंत पोचणारे किंवा भक्त, अनन्य भक्त जे असतात ते काय करतात, परमात्म्याला जे आवडेल तेच सतत करत असतात. दुसरे वर्ज्य असे जे नियम घेतात ते सुद्धा लोक सुव्रतच होत. इतर सारं वागणं तद्विपरीत, आणि म्हणून वृजिन होय, म्हणजेच पापरूप होय. वृजिनचा अर्थ आहे पापरूप, अशोभन म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्मा स्वतः सुव्रतच आहे, आणि याचं जे व्रत घेतात, याचं आचरण करून, याचं नामचिंतन करून जे व्रत घेतात तेही सुव्रतच म्हणावायचं. आणि परमात्म्याला असे लोकही अत्यंत आवडतात, असे भक्त, असे ज्ञानी. उदारा सर्वे एवेते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. 7व्या अध्यायात ते सांगितलंय. अनेक भक्त आहेत, आर्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे, पण ज्ञानी जो भक्त आहे, 4 प्रकारचे भक्त सांगितले, पण ज्ञानी भक्त माझा अधिक आवडता आहे. सगळे उदार आहे. उदार याचा अर्थ उदार किंवा कनवाळू या अर्थाने नव्हे, तर श्रेष्ठ प्रतीचे, चांगले आचरण असणारे असे असून सुद्धा ज्ञानी मात्र माझाच भक्त आहे, पण प्रिय भक्त. प्रियो हि ज्ञानीनो इत्यर्थ महम सच मम प्रिया म्हटलेला आहे. तो ज्ञानी भक्त माझा प्रिय होय. किंवा योगी भक्त पण त्याचे आवडते. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम. योगी भक्त कसा असतो, हा या सगळ्याला जाणून, वेदेषु म्हणजे वेदांचे, यज्ञेषु म्हणजे यज्ञाचे, तपस्सु म्हणजे तपाचे, आणि दानेषु दानाचे, यत् पुण्यफलम जे जे पुण्यफल सांगितलं आहे त्या सर्व पुण्यफलांचे तो अत्येती म्हणजे अतिक्रमण करून जातो, त्या सगळ्याला उल्लंघून जातो, म्हणजेच त्याच्यात फसत नाही, फलासक्तीत तो अडकत नाही योगी सुद्धा. आणि मग तो त्या आदिस्थान परमात्म्याला प्राप्त करतो. म्हणजे ज्ञानी असे असतात, ज्ञानवान किंवा योगी भक्त सुद्धा. आणि पुन्हा
जे भक्त आहेत, केवळ आणि केवळ भक्त, बाकी ज्ञान कर्म साधना त्यांना माहिती नाहीये. म्हणजे कसे तर अभ्यासे समर्थोसी, अभ्यासातही ते असमर्थ असतात, किंवा मत कर्म परमः, माझ्यासाठी कर्म करण्याचे ते परायण असतात झालेले. मदर्थम कर्माणि, माझ्यासाठी सगळे कर्म करतात आणि मग सिद्धीला प्राप्त होऊन जातात. असे जे भक्त असतात, श्रद्धाना मत्परमा भक्ताः ते अतीव मे प्रियाः, असे जे भक्त असतात म्हणजे सदाचाराने वागणारे, सद्गुण असणारे आणि पुन्हा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच, सगळ्यांशी द्वेष न करता वागणारे, सगळ्यांशी मैत्रीपूर्वक आचरण करणारे आणि संपूर्णपणे अवगुणांचा त्याग करून स्वतः फक्त भगवत चिंतनातच दृढ असणारे, श्रद्धा असणारे, असे जे भक्त असतात. आणि पुन्हा धर्म्यामृतम, धर्माला जे प्रिय आहे अशा प्रकारचं ज्यांचं आचरण असतं, धर्मयुक्त आचरण, म्हणून धर्म्यामृतम इथं म्हटलेलं आहे. असे भक्त मात्र माझे अतीव प्रियाः, हे इथे भगवंताने सांगितलंय. ज्ञानीही प्रिय आहे, योगीही प्रिय आहे, आणि त्याहीपेक्षा भक्त तो आहे भक्तोत्तम, ज्याच्यामध्ये सगळी अशी लक्षणं आहेत, तो भक्त मला अतीव प्रिय आहे, कारण त्याची दृढ श्रद्धा भगवंतावर असते. त्याचं वागणं वर्तन कधी अशोभनीय नसतं. असा तो सुव्रत, आणि भगवंत तर स्वतः सुव्रत आहेच. श्लोक 819 नामक आपण सिद्धा. ओम सिद्धाय नमः. अनन्याधीन सिद्धत्वात् सिद्धा, म्हणजे भगवंताची इच्छापूर्ती दुसऱ्यांच्या अधीन नसते. अनन्य अधीन सिद्धत्वात्, म्हणजे दुसऱ्यांच्या अधीन नसते, असा तो कसा आहे सिद्ध म्हटलेला आहे. याआधी आपण 97 नाम आलेलं आहे ते बघितलं होतं. सिद्ध संकल्प, हा सिद्ध संकल्प, आणि 253 नाम पण आलेलं आहे. 97 नाम पण आलं आहे सिद्ध, आणि सिद्ध संकल्प हा 253 नाम बघितलं आहे. सिद्ध म्हणजे पूर्णावस्था प्राप्त केली आहे असं नाही त्यांनी, तर तो नित्य सिद्ध आहेच. कधी कधी पूर्णावस्था प्राप्त केल्यानंतरचा जो असतो योगी, त्याला सिद्ध म्हटलं जातं. साधना करता करता मग ज्या अवस्थेमध्ये तो पोचतो, मग तो सिद्ध झाला असं म्हणता येईल. पण परमात्मा तर कसं आहे, नित्य सिद्धच आहे. श्री नारायणाची ती पूर्णावस्था त्याच्या अवतार कार्यामधील लीलेमध्ये सुद्धा कधी ढळत नाही. अवतार कार्यात तो येतो तेव्हा लीला त्याच्या चालू असतात, पण तिथे सुद्धा ही पूर्णावस्था कधीच ढळत नाही. त्याला आपल्या अखंड अनंत अविकारी पूर्णावस्थेचा कधीच विसर पडत नाही भगवंताला. सृष्टीमध्ये 3 वस्तू आढळतात. कोणत्या तर जीव, जगत आणि ईश्वर. त्यापैकी जीव आणि जगत या 2 वस्तू कशा आहेत, असिद्ध आहेत, सिद्ध नाहीत, अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजेच काय, त्यांच्या ठाई अनित्यत्व, असुखत्व आढळते. अपूर्ण जेव्हा असतं ना तेव्हा ते कधी नित्य नसतं, किंवा त्याला पूर्णपणे सुख मिळतं असं नव्हे. म्हणून अनित्यत्व आणि असुखत्व त्यांच्यात आढळतं. अनेक दोष भरलेले आढळतात. परंतु तिसरी वस्तू जो परमात्मा, जीव जगत ईश्वरमध्ये जीव आणि जगत बघितलं आपण, पण ईश्वर कसा आहे, तो मात्र नेहमी निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आणि म्हणून तोच एक सिद्ध होय. त्याला अनवाप्त असं काही नाहीच आहे, म्हणजे काही मिळवायचंय असंही नाही, किंवा काही मिळालं नाही तर दुःख व्हायचंय असंही नाही. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. भगवंत म्हणतात की कोणत्याही लोकांमध्ये, स्वर्ग, मृत्यू, पाताळ इत्यादीमध्ये ते भगवंत मर्यादित नाही आहे. हे 3 लोकांमध्ये आपलं काहीही कर्तव्य नसल्याचं सांगतात. म्हणजे त्यांना कुठलंही कर्तव्य शिल्लक नाहीये. काही मिळवायचं आहे असंही नाहीये, किंवा काही ना काही मिळवण्याच्या उद्देशाने कर्म करायचे असंही नाहीये. भगवंत आपल्यासाठी काहीही कर्तव्य नसताना सुद्धा केवळ आणि केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार घेतात. म्हणजेच तो कृतार्थ असतो, कृतकृत्य असतो. जीव आणि जगत यांची स्थिती सदैव याच्या विपरीत असते. सदैव त्यांना विश्राम कसा तो नाहीच. जिथे दैन्य आहे तिथे तृष्णा असणारच.
दैन्य म्हणजे सगळ्या प्रकारची गरिबी, मनाची, शरीराची किंवा आणखी पैशाची, सगळ्या प्रकारचं दैन्य तिथे असेल. तिथे तृष्णा म्हणजे हाव असणारच. तृष्णा आहे तिथे कर्म धडपड आहेच. कर्म आहे तिथे मग अशांतीच आहे. कधी सुख कधी दुःख म्हणजे अशांती आहेच. आणि अशांती म्हणजेच अस्वस्थता, आणि अस्वस्थता म्हणजेच असिद्धी, अपूर्णावस्था. पण परमात्मा पूर्ण काम आहे म्हणून तो सिद्ध होय. पण ते साध्य नाही किंवा साधक नाही, या अर्थाने तो सिद्धच आहे. काही त्याला मिळवायचंय, साध्य करून घ्यायचंय असंही नाही, किंवा त्याच्यासाठी साधना करायची असंही नाही. तो नित्य सिद्ध आहे. सिद्ध म्हणजे स्वतः सिद्ध आहे. प्रमाणांनी सिद्ध करायचा पदार्थ तो नाही आहे की अमक्या अमक्या प्रमाणांनी हा सिद्ध करून दाखवायचा आहे, हे त्यात नाही आहे. प्रमाणांनी सिद्ध करून दाखवणारा परमेश्वर नाही, परमात्मा नाही. साधनांनी सिद्ध करावायचाही पदार्थ नाही आहे तो. जगामध्ये जे पदार्थ आढळतात ते कसे आप्य आहे. आप्य म्हणजे मिळवण्याजोगे असतात, कार्य म्हणजे करण्यायोग्य असतात, आणि संस्कार्य म्हणजे सम्यक रीतीने केलेलं कार्य करण्यायोग्य असतात. काही पदार्थ जे असतात ते काही विकार्य असतात. एक तर विरुद्ध या अर्थाने पण वी लागलेला उपसर्ग आहे, म्हणजे करण्यायोग्य नसतात असेही, किंवा विकार्य म्हणजे विशेष करण्यायोग्य असेही असतात. परंतु आत्मा या कोणत्याही कोटीत पडत नाही, म्हणून तो म्हणावायचा सिद्ध. आत्मा म्हणजे निजरूप आप्य, म्हणजे बाहेरून कुठं मिळवायचं नाहीये, तर ते आतमध्येच आहे. ते आप्यही आहे, आतमध्ये आहे म्हणून आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं असंही आहे. ते घट आणि पटवत कार्य नाही. अशुद्ध खनिजातून शोधून सोने काढून संस्कार करावे तसं हे संस्कार्यही नाही. एखाद्या खनिजामध्ये अशुद्ध असं सोनं शोधून काढायचं, मग त्याच्यावर संस्कार करावे लागतात शुद्ध करण्यासाठी, असाही तो नाही आहे. म्हणजे संस्कार्यही नाही. अथवा जसं दुधाचं दही बनवणं, हे विकार आहे एक प्रकारचा. दुधाचं दही बनवणं म्हणजे त्याच्यात विकार निर्माण करणं, म्हणजे विकार्य. असाही तो नाही परमात्मा. कोणतीही क्रिया त्यावर संभवतच नाही, आणि म्हणून तो नित्य सिद्ध म्हणावयाचा. अर्थात सिद्ध म्हणजे अक्रिय, स्वतः प्रमाण आणि साधन निरपेक्ष स्वयंभू होय. श्लोक 101. 820 नाम बघतो आपण. शत्रुजित. ओम शत्रुजिते नमः. सुरशत्रवः एवास्य शत्रवः तान जयतीति शत्रुजित. म्हणजे शत्रूंना जिंकणारा. सुरशत्रवः म्हटलेला आहे. शत्रूंना जिंकणारा असा हा शत्रवः म्हटलाय. तान जयती इति. देवांचे जे शत्रू आहेत त्यांना जिंकणारा. खरं तर शत्रू, मित्र, मध्यस्थ, तटस्थ, त्याप्रमाणे परका आणि आप्त असले संबंध जे असतात ते संभवतात. शत्रू म्हटलं की म्हणजे शत्रुजित म्हटलं की शत्रूंना जिंकणारा जो कोण असतो, तर एखादा शत्रू म्हणजे जो आपला अरी, त्याच्यावर युद्ध करून जिंकणं. मित्राच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. मध्यस्थ, तटस्थ किंवा परका किंवा आप्त यांच्याशी संबंध जेव्हा असतात तेव्हा जिंकून घेणारा असा म्हणजे शत्रुजित हा अर्थ घेता येईल. परंतु ज्याला देहाभिमान नाही आणि देहही नाही, त्या परमात्म्याला हे देहोपाधिक संबंध संभवत नाही. म्हणजे त्याला शत्रूही नाही, त्याला मित्रही नाही, तो मध्यस्थही नाही, तो तटस्थही नाही, त्याप्रमाणे परका किंवा आप्त असंही त्याच्या बाबतीत संभवत नाही. मग तदनुसार होणारा व्यवहार तरी खरं म्हणजे याच्या ठिकाणी कसा येणार? मग याला का म्हणून शत्रुजित म्हटलेलं आहे? शत्रूच नाही त्याला, मग त्याला जिंकणार काय शत्रूला? परंतु देही जीवाच्या दृष्टीने तो परमात्मा शत्रुजित म्हटलेला आहे. कारण आपण देही आहे आणि आपल्या दृष्टीने तो कसा आहे शत्रुजित. जसा आपण आपला विचार करतो त्याप्रमाणे परमात्माही शत्रुजित आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तो स्वतः तसे जाणत नाही किंवा तसं वागतही नाही. सूर्य जसा अंधकाराचा हंता आहे, तमोनुद असा म्हटलेला आहे. तमोनुद म्हणजे त्यांचा तमाचा, अंधकाराचा नाश करणारा, आणि तसा तो असल्याचे आपण प्रत्येही पाहतच असतो. म्हणूनच त्याला आपण ते नावही दिलंय तमारी, प्रभाकर, दिनकर.
पण तुम्ही सूर्याला जर म्हटलं की बा सूर्या तू अंधकारांतक आहेस, म्हणजे अंधकाराचा अंत करणारा आहेस असं जर म्हटलं आणि तुझा जय जयकार असो असं त्याच्या पुढे जय जयकार केला तर तो काय म्हणेल? तो म्हणेल हे काय तुम्ही काय बोलताय, अहो अंधकार कसा असतो हे मुळे मला ठाऊकच नाही. सूर्य म्हणेल ना, आणि तुम्ही मला खुशाल अंधकारांतक म्हणून गौरवित आहात, कमाल आहे तुमची, असं तो म्हणेल. जरा चिमूटभर अंधकाराचा नमुना तरी दाखवा मला. परंतु तसं करणं कधीतरी शक्य आहे का? तात्पर्य शत्रुजित इत्यादी सारी त्या परमात्म्याचीच गैरवापरनामे आमच्या दृष्टीने होत. म्हणजे आम्ही त्याची नामं त्याला दिलेली आहेत, त्याच्या दृष्टीने ती सगळी कल्पित आहेत, जल्पित मात्र होत. कल्पित आणि जल्पित मात्र आहेत, पण कसेही असले तरी आमच्या दृष्टीने 100% सत्य आहे. सूर्य अंधाराचा नाश करतो याबद्दल कोणाला काही शंका आहे का? परमात्मा तसाही शत्रुजित आहे. त्याच्या विरुद्ध जे जे उभे होतील ते परास्त होतील, त्याचा टिकाव लागावायचा नाही. तो परमात्मा जेव्हा अवतार कार्यात येतो तेव्हा नरसिंहवत हिरण्यकश्यपू सारख्या शत्रूंना लीलया जिंकतो. त्याचीच सूर्यापुढे सारे अज्ञान, त्याचा विकार, रोग, शत्रू गणांसह पार नामोहरण होते. हा जो सूर्य आहे, आपल्यामध्ये असणारा आत्मसूर्य, हा काय करतो? एकदा जर प्रकाशित झाला तर सारा अज्ञान दूर करतो, आपल्यातले विकार दूर करतो, रोग नाहीसे करतो. म्हणजे हे सगळे शत्रुगणच आहेत. अज्ञान, विकार, रोग इत्यादी सगळे, देशादी इत्यादी विकार सगळे अगदी दुर्गुण, आणि हे जे सगळे शत्रुगण आहे यांचा हा चित्सूर्य नामोहरम करतो. नामोहरम त्यांना करतो म्हणजेच त्यांना नष्ट करतो. आणि म्हणून त्या परमात्म्याला शत्रुजित म्हटलं तर काय अर्थ नवल आहे? तो शत्रुजित आहेच. सत्यमेव जयते नानृतम या उपनिषद वचनामध्ये परमात्म्याचे शत्रुजितत्व स्पष्ट केलेले नाही का? सत्याचाच जय असो, ना नृतम म्हणजे न अनृतम, असत्याचा नाही. आणि म्हणून हा शत्रुजित आहे असं स्तुती करताना भीष्माचार्यांनी केली तर नवल नाही. श्लोक 821 नाम बघतो आपण. शत्रुतापनः. ओम शत्रुतापनाय नमः. सूरशत्रूणां तापनः शत्रुतापनः. देवतांच्या शत्रूंना तापविणारा. सूर म्हणजे देवता आणि त्यांच्या शत्रूंना तापविणारा म्हणून त्याचे एक नाम शत्रुतापनः. देवतांच्या शत्रूंनाही जिंकणारा म्हणून आधीचं नाम बघितलं होतं आपण शत्रुजितः, किंवा त्यांना सहाय्य करतो देवतांना. शत्रुजित, शत्रुतापनः ही एक जोडी आहे, परस्पर पूरक आहे. रणांगणावर जो शत्रूंना जिंकतो तो शत्रुजित म्हणावायचा, आणि एरवी प्रत्यक्ष युद्ध चालू नसतानाही ज्याचा शत्रूंना वचक आहे, जरब आहे, धाक आहे, तो शत्रुतापनः म्हणावायचा. जो शत्रू पक्षाला अनुकूल, पोषक आणि सहाय्यक वर्तन करतो तो शत्रुनंदन म्हटला जातो. म्हणजे शत्रुजित, शत्रुतापनः आणि शत्रुनंदन असे 3 प्रकार आहेत नामांचे. आणि त्यातले आता हे सगळे आपण बघितले की जो शत्रूंना जिंकतो, सुरांच्या म्हणजे देवतांच्या शत्रूंना जिंकतो तो शत्रुजित. देवतांच्या शत्रूंना जो त्रास देतो, धाक दाखवतो किंवा त्यांच्यावर युद्ध नसेल तरी सुद्धा एक वचक त्याचा असतो म्हणून शत्रुतापन. आणि पुन्हा शत्रूंचा तो नेहमी सहाय्यक असतो, कधी कधी अनुकूल असतो, पोषक असतो. आता शत्रूंना सहाय्यक कसं काय असाही प्रश्न येऊ शकतो. शत्रू म्हणजे शत्रूच, पण कधी कधी एखादा शत्रुत्व काही कारणाने तात्पुरतं आलेलं असतं, पण मुळात ते चांगले असतात लोक. अशांनाही तो अनुकूल असतो, पोषक असतो आणि आपल्या वागणुकीने तो त्यांना आनंद देतो. या ठिकाणी याच्या उलट जे शत्रुतापन नावाला आहे, शत्रुनंदनच्या उलट शत्रुतापन नामाला आहे. म्हणजे त्याच्या नावाने, रूपाने, गुणाने, कर्माने शत्रू सदैव रडत राहतो, कणत राहतो. परमात्मा हा असा शत्रुतापन आहे. सूर्योदयाबरोबर अंधकार निस्तनाभूत होतो, पण सूर्याचं नाव ऐकूनच अरुणोदय होत आहे हे पाहून दिवाभीत, त्याला बटवागुळ म्हणता येईल असे, आणि कोल्ही आपले तोंड काळे करतात.
त्याप्रमाणे नित्यशुद्ध बुद्ध मुक्त परमात्मा प्रगट झाला म्हणजे आपोआपच अज्ञान दूर होतं. अज्ञानाचे पुरते वाटोळे होते असं म्हणतात. पण दैवी गुणांचा अरुणोदय झाला तरी कामक्रोधादी मनोविकार आणि तज्जनित शीत ज्वरोन्मादादी शरीर रोग, दंभ हिंसादी सामाजिक अनर्थ त्यातून मग दूर होतात. अशा प्रकारे परमात्मा शत्रुजित जसा आहे तसा शत्रुतापनही आहे. शत्रूंना अटकेत ठेवणे, त्यांना धाकात ठेवणे, त्यांना सेवक करून ठेवणे आणि शेवटी त्यांना भक्त करून सोडणे म्हणजे त्यांना तापन म्हणजे नष्ट करणे होय, नाहीसे करणे होय. शत्रू तापन हा. ज्ञानाने हृदय अनासक्त होतं, बुद्धी स्थिर होते. ज्ञानाने मन निसंकल्प होऊन जातं आणि इंद्रिये शांत होतात. शरीर निरोगी होतं आणि सत्प्रवृत्त होतं. अशा प्रकारे अंतर्गत म्हणजे मनोविकार आणि बहिर्गत म्हणजे शरीरातून उत्पन्न होणारे रोग, शरीरज रोग म्हटलाय, त्यांचे प्रतिबिंब रूप जे सगळं सृष्टीगत आणि समाजगत जे शत्रू आहेत त्यांचे म्हणजे कोणते, तर मग आधी व्याधी उपाधी यांच्यावर मग नियंत्रण येतं. नियमन आणि निर्मूलन हे सगळं तो करतो परमात्मा. परमात्मा हा असा आधी व्याधी उपाधींचे नियमन करणारा, नियंत्रण ठेवणारा आणि निर्मूलन करणारा, सगळ्या रोगांना, आधी व्याधी सगळ्या रोगांना दूर करणारा, निर्मूलन करणारा असा हा आहे. म्हणून तो सहजच शत्रुतापन होय. त्यासाठी वेगळा सायास करावा लागत नाही. पण हे केव्हा होईल, तर जो आतमध्ये आपल्या आहे नित्य शुद्ध आणि बुद्ध ते निजरूप जेव्हा प्रगट होतं किंवा तो जेव्हा आपल्याला सगळ्या चांगल्या प्रकाराने प्रेरित करत जातो तेव्हा आपल्यातलं अज्ञान दूर होतं आणि मग दैवी गुणांचा अरुणोदय झाला असं म्हणता येईल. मग तेव्हा असं म्हणता येईल की शत्रूंचा दमन झालं, शत्रूंचा ताप दूर झाला. म्हणून हा शत्रुतापन हा म्हटलेला आहे. श्लोक 822 नाम बघता पण न्यग्रोधा. ओम न्यग्रोधाय नमः. न्यः अर्वाकरोहति सर्वेषां परिवर्तत इति न्यग्रोधः. सर्वाणि भूतानि न्यकृत्य निजमायां वृणोति निर्णद्धीति वा. न्यक म्हणजे खाली, रोहती सर्वेषां उपरि वर्तते म्हणजे आणि पुन्हा सर्वांच्या वरही जो विराजमान आहे असा तो न्यग्रोध म्हटलेला आहे. पुन्हा सर्वाणि भूतानि न्यकृत्य निजमाया मृणोती निर्णद्धीति वा असे भाष्य केले आचार्यांनी. म्हणजे सर्वांच्या वर विराजमान आहे आणि पुन्हा मायेच्या आवरणाने खालीही जो पसरलेला आहे त्याला न्यग्रोध म्हटलाय. आणि न्यग्रोधाचा अर्थ आहे वटवृक्ष. या 101 श्लोकातील खालची जी ओळ आहे म्हणजे अर्धा चरण न्यग्रोधो दुंबर अश्वत्थ, यामध्ये सगळी वृक्षवाची नावं आहेत. न्यग्रोध म्हणजे वड, ज्याला वटवृक्ष म्हणतात. औदुंबर हे नाव आहे आणि अश्वत्थ म्हणजे ज्याला पिंपळ असाही गीतेमध्ये उल्लेख आलेला 15व्या अध्यायात आलाय. अश्वत्थ पिंपळ म्हणून असे हे सगळे वृक्ष कसे पूजनीय मानलेले आहेत. पूज्य का, तर भगवंताच्या विभूती होत. आणि भगवत विभूतीचं लक्षण सांगताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात की यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. जिथे जिथे शोभारूप किंवा बलरूप ईश्वरी तेजाचा आविर्भाव झालेला आढळेल ते सगळे सत्व म्हणजे जड चेतन भूत असे सगळे विभूतीयुक्त म्हणून जाणावे. हे जे 3 वृक्ष सांगितले आहे हे वृक्ष विशेष म्हणजे ही याची विभूतीयुक्त अशीच आहे भगवंताची सगळे. आणि म्हणून हे भगवत रूप म्हणून मानले गेले आहे. म्हणून त्यांचा उल्लेख इथे आलाय विष्णू सहस्रनामामध्ये. न्यग्रोध शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ते बघू. की न्यक नीचैरपि रोहती इति न्यग्रोध हा म्हणजे जो वरून खालीही वाढतो. वटवृक्ष आहे ना, त्याच्या पारंब्या कशा खाली येतात सगळ्या, खाली मूळ केवढं मोठं खोड असतं त्याचं, खाली सुद्धा ते पसरत गेलेलं असतं सगळं. आणि पुन्हा वर चढल्यानंतर पुन्हा त्याच्या पारंब्या खाली येतात. म्हणजे पारंब्याच्या रूपाने तो म्हणावायचा न्यग्रोध. न्यक म्हणजे खाली अशा अर्थाने खाली पण येतो आणि पुन्हा सर्वांच्या वरही जो आहे अशा अर्थाने.
आता सर्व बीजे, कंद, कलमे कशी वाढतात? तर अंकुर रूपाने भूमी इत्यादी कवचांना भेदून वर वाढतात. म्हणजे भूमीमध्ये बी पेरा, कंद टाका किंवा कुठले कलम उगवायचं असेल तर आधी भूमीमध्ये ते जातं आणि मग तिथून त्याला अंकुर फुटतात आणि मग भूमीला भेदून म्हणजे भूमी इत्यादी कवचांना भेदून हे सगळे वर वाढतात. परंतु वड वृक्ष कसा आहे? तो वरूनही खाली पारंब्या सोडून वाढतो. हे त्याचं वैशिष्ट्य लक्षून त्याला न्यग्रोध असं म्हटलंय. न्यक अधः असंही म्हटलं जातं, म्हणजे खाली अशा अर्थाने, म्हणजे खालून वर वाढतो, पुन्हा अधः म्हणजे पुन्हा खालीही पसरतो. परमात्म्यामध्ये हेही वैशिष्ट्य आढळून येते की तो सर्वोपरी म्हणजे सर्वांच्या वर विराजमान आहे आणि पुन्हा विश्वविस्तार रूपाने खालीही म्हणजे अधही पसरलेला आहे ना. सर्वोपरी सर्वांच्या वर आहे असं म्हणतो आपण परमात्मा. पुन्हा हे जे विश्व आहे त्यांनीच केलेलं आहे. पुन्हा विश्वविस्तार त्याचाच आहे, म्हणून विश्वविस्तार रूपाने तो अधः आहे, खाली आहे. न्यक म्हटलेला आहे म्हणजे खाली पसरलेला आहे आणि म्हणून तो न्यक ग्रोध म्हणजे न्यक अर्वाकरोहती सर्वेषाम उपरि वर्तते इति, म्हणून असेही व्युत्पत्ती करून न्यग्रोध हे नाम सांगितलेलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये या न्यग्रोधाचे वर्णन आलेलं आहे. ऊर्ध्व मूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. परमात्मा जो सगळ्यांचे मूळ तो ऊर्ध्व म्हणजे वर असून त्याच्या शाखा जे संसाररूपी शाखा या अधः आहे. पण या श्लोकामध्ये वर्णन वडाच्या झाडाचे म्हणजे न्यग्रोधाचे असून जिथे अश्वत्थम प्राहू याला अश्वत्थ म्हटलंय म्हणजे पिंपळ वृक्ष म्हटलेला आहे. कुठे? गीतेमध्ये 15व्या श्लोकामध्ये. खरं मध्ये हा अश्वत्थाचं वर्णन करायचे तिथे. अश्वत्थ म्हणजे न्यग्रोधाचं वर्णन तिथे आहे, पण म्हटलंय अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं वर्णन सांगितलंय. पिंपळाला काही अशा एवढ्या पारंब्या नसतात, पण गीतेमध्ये जे वर्णन आलेलं आहे ते अश्वत्थ वृक्षाचंच आलंय. म्हणजे जणू काही हे विश्व म्हणजे खाली वाढलेलं आहे तो अश्वत्थ आहे. अश्व आणि थ, अश्व आणि थ, अ म्हणजे नकारार्थी, श्व म्हणजे उद्या आणि स्थ म्हणजे स्थिर राहणारा, म्हणजे जो उद्याही स्थिर राहत नाही असा अश्वत्थ या अर्थाने संसाराचं वर्णन तिथे केलेलं आहे आणि त्याला अश्वत्थ म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे पिंपळाचं हा वर्णन न येता खरं म्हणजे, पण काही भाष्यकारांनी पिंपळाचे वर्णन घेऊन तिथे वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये. पण खरा अर्थ तो कसा आहे? अ, श्व आणि स्थ म्हणजे जो श्व म्हणजे उद्या, स्थ म्हणजे स्थिर आणि अ म्हणजे नाही, जो उद्याही स्थिर राहत नाही म्हणजे सतत परिवर्तन या संसाराचं चालू असतं. या अर्थाने अश्वत्थ याचं वर्णन गीतेत 15व्या अध्यायात ऊर्ध्व मूल माझा शाख, त्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत असा तो अश्वत्थ. त्याचं मी तुला आता वर्णन सांगतो असा आलेला आहे उल्लेख. म्हणून काहींचं काय म्हणणं आहे की काहींनी म्हटलंय की वडाची साल पिंपळा चिटकवलेली आहे. वडाची साल पिंपळाला चिटकवणे म्हणजेच काय? वडाचं रूप तिथे अश्वत्थाच्या निमित्ताने सांगितलं आहे 15व्या अध्यायामध्ये. आणि नाव कोणाचं दिलंय? अश्वत्थाचं. रूप वडाचं वर्णन केलेलं आहे सगळं, त्याचं वर्णन सगळं वडाचं वटवृक्षाचं आहे आणि नाम दिलंय अश्वत्थ. म्हणून म्हटलंय वडाची साल पिंपळाला चिटकवलेली असा प्रकार त्या श्लोकाच्या वर्णनामध्ये आलेला आहे. पारंबी धरून जसा माणूस झाडावर चढतो, वडाची पारंबी जेव्हा खाली येते ना ती फार घट्ट असते अशी छान. त्या मोठ्या मोठ्या पारंब्या जेव्हा येतात त्याला धरून छान झोका घेता येतो. म्हणून म्हटलेलं आहे की जसा त्या पारंबीला धरून माणूस झाडावर चढतो तसंच साधकाने या विश्वविस्ताराला धरून शिडीप्रमाणे या संसाराचा उपयोग करून घेऊन त्याचं जे मूळ आहे, मूळ कोणतं तर वरती आहे, ते मूळ म्हणजे परमात्मा, त्याला गाठावे असेही सगळं वर्णन त्या 15व्या अध्यायात आलेलं आहे. म्हणजे खालच्या विस्तारातच गुरफटून राहू नये. विश्वाचा जो हा विस्तार आहे, विश्वाच्या या शाखा आहे, संसाराच्या पारंबीच्या ह्या संसार वृक्षाच्या या ज्या शाखा आहेत त्या विषय वासनांनी कर्मबंधनांनी सगळ्या हे झालेल्या आहेत, पसरलेल्या आहेत सगळ्या. त्यांना तोडून ते सगळे कापून जात असंग शस्त्रेण म्हटलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये. असंग शस्त्रेण दृढेने चित्वा, त्याला हळूहळू छाटून टाकत वरच्या मुळापर्यंत जायचे. तर मूळ कोणतं? तो परमात्मा, त्याला गाठावे. खालच्या विस्तारात गुरफटून राहू नये हे सांगायचंय. आणखी एक
आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय, सर्वाणी भूतानी कृत्य निज माया मृणोती, म्हणजे जो सर्व प्राणी मात्रांचं नियमन करतो पण त्याचवेळी स्वतःला मायेच्या आवरणाने झाकून ठेवतो असा. खरं तर आपल्यातील चैतन्य सतत कार्य करीत असतं, परंतु आपल्यामधील वासना अविद्यांमुळे अज्ञानामुळे आपलं लक्ष सतत बाहेर असतं. बाहेर म्हणजे बाहेरच्या विषयांच्या अनुभवाकडे सतत खेचलं जातं. अंतस्थ जे दिव्य परमात्म्याचं रूप आहे किंवा अंतस्थ जो आहे आपल्या आत, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. जगताचे प्रत्यक्ष जीवनच असलेल्या आत्मस्वरूप नारायणामुळेच ही सर्व सृष्टी व्यक्त झालेली आहे. तरीही त्याच्या लीलेमुळे आपण त्याला पाहू शकत नाही. म्हणजे ती एक प्रकारची मायाच आहे परमात्म्याची, आणि म्हणून आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. याच संज्ञेच्या दुसऱ्या दृष्टिकोनातून अर्थ होतो की जो सर्वांच्या वर आहे असा. जसे एखाद्या सुनियोजित कार्यावर नियंत्रण करणाऱ्या सामर्थ्यशाली उदार व्यक्तीचं आकलन सामान्य मनुष्याच्या बुद्धीला होते, तेव्हा त्याचं वर्णन उच्चस्तरीय सर्वांच्या वर असं केलं जातं. म्हणजे कोणाचं? तर जो सामर्थ्यशाली असतो, वर सुनियोजित कार्यावर नियंत्रण ठेवणारा असतो, त्याला काय म्हणतो आपण? आपल्या बुद्धीला हे माहीत असतं की हे जे वर्णन आपण करतो हा कसा उच्चस्तरीय आहे, हा सर्वांच्या वर आहे अधिकारी, असं करतो आपण. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या संज्ञेचा मतितार्थ स्पष्ट होतो. त्याशिवाय कळणार नाही विद्यार्थ्यांना. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा सांगायची असते की हा सगळं वर नियंत्रण ठेवणारा आहे, हा वरचा अधिकारी आहे, सुनियोजित अशी कार्य तो करतो म्हणून तो वरचा आहे, हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगतो एखादी गोष्ट, किंवा हे वरचे हेडमास्तर आहेत, त्यांच्या हातात सगळे नियंत्रण आहे, तेव्हाच त्यांना आकलन येईल की वर काहीतरी आहे, वर कोणीतरी मोठा आहे. हे फक्त समजून घेण्यासाठी हेच लक्षात घ्यायचं की जो सर्वांच्या वर विराजमान आहे आणि पुन्हा मायेच्या आवरणाने खालीही पसरलेला आहे, म्हणून याचं एक नाम भगवंताचं न्यग्रोध असं केलेलं आहे. श्लोक 101 823 नाम बघतो आपण. उदुंबरः. ओम उदुंबराय नमः. अंबरात उद्गतः कारणत्वेनेति उदुंबरः. यद्वा उदुंबरम अन्नात्यम तेन तदात्मना विश्वम पोषयन उदुंबरः. आचार्य लिहितात की आकाशाच्याही पलीकडे असलेला अंबरात उद्गतः, अंबर म्हणजे आकाश, आणि अंबरात उद्गतः कारणत्वेनेति उदुंबरः, आकाशाच्याही पलीकडे असलेला हा उदुंबर असं म्हटलेलं आहे. किंवा पोषण करणारे अन्न ज्याचे स्वरूप आहे. उदुंबरम अन्नात्यम तेन तदात्मना विश्वम पोषयन, म्हणजेच पोषण करणारे जे अन्न ज्याचं स्वरूप आहे असा तो उदुंबर या नामाने प्रसिद्ध आहे. उंबरासारखा पवित्र वृक्ष ज्याचं स्वरूप आहे. औदुंबर म्हणतो आपण, इथे उदुंबर आलेला आहे. नग्रोधोदुंबर श्वत्थश्चाणू रांधनिशूदर, हा जो अर्धा चरण आहे 101 श्लोकाचा, त्याच्यामध्ये उदुंबर असा शब्द आलेला आहे. पहिल्या 2 पदांचा संधी जर केला तर नग्रोधः झाल्यानंतर उदुंबर याचा संधियुक्त शब्द खरं तर योग्य होत नाही. औदुंबर म्हणतो ना आपण, परंतु इथे असं म्हणतात ना की निरंकुशः कवयः, कवी कुंजरांनी म्हणजे काव्य करताना बरेचदा नियमांचा अंकुश जुमानलेला नसतो. काही जे विशिष्ट काव्याचे नियम असतात काव्य करतानाचे, ते त्याप्रमाणे कधी कधी केल्या जात नाही. कवी तसा करत नाही कधी कधी, म्हणून निरंकुशः कवयः असं म्हटलेलं आहे. असो, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे. पण खरं तर न्यग्रोधः आणि औदुंबरः असे यायला पाहिजे होतं, पण तसं न येता न्यग्रोधः आणि उदुंबरः असं दुसरं नाम आलेलं आहे. आता न्यग्रोध म्हणजे वड, हे आता मागच्या वेळेस आपण बघितलं. याच्या पारंब्या, त्याचं वैशिष्ट्य, हे सगळं त्याच्यात बघितलं आपण. उंबराचंही तेच वैशिष्ट्य आहे. खरं तर वृक्ष वनस्पतींची फुलं फळं वेगवेगळी दिसतात, पण उंबराचं फूल वेगळं दिसत नाही. त्याचं फूल आणि फळ एकच असतं.
त्याचं फळ कसं असतं? उमराचं पुष्पगर्भ असतं. फळाच्या आतच पुष्पराजी गुंडाळलेली असते. जे फळ असतं ना उमराचं, आपण बघितलं जरा फोडून तर लक्षात येईल की त्याच्यामध्येच पुष्पराजी आणि बरे कसं हे दिसतात आपल्याला फुलांचे पराग असल्यासारखे, तशी पुष्पराजी गुंडाळलेली असते या फळामध्ये. फूल आधी येते, मागावून फळ धरतं, असा सृष्टिक्रम असतो. परंतु उमरामध्ये काय आहे? जणू तो लुप्त आहे, गुप्त आहे. हे विश्व सुद्धा एक उमरासारखंच आहे. कोणत्या फुलापासून हे विश्वोदुंबर उत्पन्न झालंय ते कळत नाही. तेही पुष्पगर्भच आहे हे विश्व. त्याचे कारणभूत जे पुष्प आहे ते कोण आहे? तर तो परमात्मा होय. त्याच्या पोटात लपला आहे. विश्व आपल्याला दिसतं, पण त्याचे कारण जो परमात्मा आहे तो मात्र कधीही दिसत नाही, फक्त विश्व दिसतं. म्हणून तो विश्वरूप परमात्मा काय म्हटलंय? उदुंबर म्हटलेलं आहे. उमरामध्ये जशी असंख्य पुष्पके गुप्त असतात, तशी असंख्य विश्वे या अव्यक्त परमात्म्याच्या पोटामध्ये साठवलेली आहेत. आणि म्हणून तो स्वरूप परमात्मा उदुंबर या नामाने हे एक नाव त्याचं सांगितलेलं आहे. परस्परांना गिळून प्रगटणारी ही स्वरूप विश्वरूपे उदुंबर रूपाने निर्देशलेली आहे. ते फळ म्हणाल तर ते फळ आहे, फूल म्हणाल तर ते फूल आहे. ते व्यक्तही आहे विश्वरूपाने आणि अव्यक्तही आहे, जसा परमात्मा आहे तसं. म्हणजे ते व्यक्ताव्यक्त, म्हणजे व्यक्त आणि अव्यक्तही आहेही आणि नाहीही. ते व्यक्ताकार जे आहे दिसणारं फळ नाही. व्यक्ताकार म्हणजे व्यक्त असं जे फळ दिसतं ते असं नाही आहे. अव्यक्त असं पुष्पच आहे, कारणरूपच ते आहे. पण कार्यरूप नाही म्हटलं तरी कारण तरी कसं म्हणायचं? मग हे कार्य नाही म्हटलं आपण विश्व, मग कारण तरी कसं म्हणायचं? आणि म्हणूनही ते कारणही नव्हे आणि अव्यक्तही नव्हे. यथार्थ वर्णन त्याचे करताच येत नाही त्या परमात्म्याचे. हा सगळा आशय उदुंबर पद फक्त व्यक्त करतं की या उदुंबरवत तो कसा आहे परमात्मा? पूर्ण आहे. आणि म्हणून परमात्मा उदुंबर म्हटलं तर नवल नाही. चरण वै मधु विंदते चरण स्वादु उदुंबरम. जो गृहासक्त आहे त्याला हे मधुर, हे उंबर मिळत नाही. तो प्रवचन करतो. प्रवचन म्हणजे मूळ स्थान सोडून अन्य जागी वास्तव्य करणे, त्याला प्रवचन म्हणतात. ग्रामसेवा सोडून अरण्य सेवन करतो, त्यालाच ते मधु म्हणजे ते उंबर मिळते. याचा अर्थ काय आहे बघू की ऋग्वेद सूक्तातलं हे एक रुची आहे. ही एक चरैवेती चरैवेती म्हणजे चरण वै मधु विंदते. चालत राहा. कारण चालणाऱ्यालाच म्हणजे कर्मशील व्यक्तीला सफलता प्राप्त होते, हेच जणू त्यातून सांगायचंय. मधुविंदते म्हणजे मधु मिळतं. म्हणजेच जो चालत राहतो, कर्म करत राहतो, न थांबता करतो, आळस न करता करतो, निरंतर पुढे जाण्याची प्रेरणा करतो, त्यालाच हे उंबर, हे मधु म्हणजे ही मधुरता मिळते. स्वादुंबरम ज्याला काय म्हणते? उदुंबरम हे स्वादू फल मिळतं. जो चालत राहतो, कर्मशील असतो, कर्मयोगी असतो, त्यालाच हे स्वादू फल मिळते. उदुंबराचं स्वादू फल मिळतं म्हणजेच परमात्म पद प्राप्त होतं आपोआपच. कसं? तर परमेश्वराला निष्काम कर्मसेवा सतत आवडते. सूर्य जसा सतत अविरत चालत असतो, विचरत असतो, आळस नाही सूर्याला, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. उमरासारखं पवित्र ज्याचं स्वरूप आहे. खरं तर हा वृक्ष सुद्धा त्याचीच निर्मिती आहे, पण आपल्यासारख्यांना समजून घेण्यासाठी त्या उमऱ्याच्या वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे. असा हा उदुंबर याही नावाने प्रसिद्ध आहे. अर्थातच विष्णू सहस्रनामामध्ये हे नाम त्यामुळेच आलेलं असावं. उदुंबर जणू स्वादू फल देणारा हा, कारण उदुंबराचं फल मोठं गोड असतं आणि हाच जणू त्या फळामध्ये जसं पुष्पगर्भ असतं त्याप्रमाणे या फळाच्या आतली जी पुष्पराजी आहे ती दिसत नाही. फूल आधी येतं का मागावून फळ धरतं, हा जसा सृष्टिक्रम असतो
परंतु उंबरामध्ये हे सगळं लुप्त असतं, गुप्त असतं. फक्त विश्व मात्र हे बाहेर आपल्याला व्यक्ताकार दिसतं, पण ते जे अव्यक्त जे आहे ते मात्र आपल्याला दिसत नाही. जे कारणभूत आहे पुष्पाचं, तो परमात्मा मात्र आपल्याला दिसत नाही. तो या विश्वाच्या पोटातच जणू लपलेला आहे, फक्त विश्व दिसतं. आणि म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणजेच चालत राहा चरैवेती चरैवेती हे जे म्हटलंय, चरण वै मधुविंदते, चालत असणाऱ्यालाच मग मधु मिळतं. म्हणजेच मधु याचा अर्थ मधुरता मिळते, म्हणजेच त्या स्वादू फलाची गोडी लाभता येते, ते स्वादू फल प्राप्त होतं. म्हणून भगवंताचं एक नाम इथे उदुंबर असं सांगितलेलं आहे. काहीतरी वेगळाच आपल्याला एक अनुभव येत राहतो हे सगळी नामं ऐकताना. काय याच्या मागचा अर्थ आहे खूपच सुंदर अर्थ. अगदी श्लोक 101 824 नाम बघतो आपण. अश्वत्थः, ओम अश्वत्थाय नमः. श्वः पर्यंत न स्था तिष्ठती, स्था म्हणजे तिष्ठती, इति म्हणजे जो उद्यापर्यंतही त्याच स्वरूपात राहणारा नाही, तो अश्वत्थ म्हटला जातो. हा वृक्ष जणू अनंतामध्ये चालणाऱ्या असंख्य क्षणभंगूर क्रीडांचे जणू प्रातिनिधिक स्वरूप आहे असं वाटतं. अश्वत्थ म्हणजे श्वः, इथे काय काय 3 शब्द आहेत, अक्षर 3 म्हणून म्हणता येईल आपल्याला. शब्द घेता येईल की हे इथे अक्षर जोडलंय, श्व हा एक शब्द आहे इथे, आणि स्थः हे मागे न्यग्रोधच्या वेळेस आपण थोडंसं बघितलं होतं. श्वः म्हणजे उद्या, स्थः म्हणजे स्थिर, आणि लागलाय म्हणजे नकारार्थी अर्थ घ्यायचा. म्हणजेच उद्याही तो त्याच स्वरूपात राहत नाही, परिवर्तन त्याच्यात सतत होत राहतं. गीतेच्या 15व्या अध्यायात विभूती 10व्या अध्यायात विभूती सांगताना याचं वर्णन आलंय. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, विभूती योग जो सांगितलाय गीतेमध्ये 10व्या अध्यायात, त्यामध्ये हे वर्णन आहे की अश्वत्थ सर्व वृक्षाणाम म्हणजे सर्व वृक्षांमधील अश्वत्थ जो आहे तो माझीच विभूती आहे असं समज. या वचनानुसार हा पिंपळ वृक्ष म्हटलेला आहे. लोकातही तसा त्याचा मोठा मान आहे. कोणत्या गुणामुळे हा भगवत विभूती आहे, तर वृक्षापासून फल, पुष्प, गृहोपयोगी काष्ट, इंधन, औषधी द्रव्य वा अन्य रंग, तेल इत्यादी उपयुक्त पदार्थ आणि छाया असे खरं तर मुख्य लाभ होत असतात कोणत्याही वृक्षापासून. कोणते कोणते, तर एक फल, दुसरं म्हणजे पुष्प, तिसरं म्हणजे गृहोपयोगी लाकूड त्याच्यापासून मिळतं, चौथं म्हणजे त्याच्यापासून कधी कधी इंधन तयार करता येतं, पाचवं म्हणजे एखाद्या वृक्षापासून औषधी द्रव्य किंवा अन्य रंग, तेल इत्यादी सुद्धा मिळतं, म्हणजे उपयुक्त पदार्थ मिळतात. आणि 6वं म्हटलंय छाया, ज्याला सावली म्हणता येईल, त्या वृक्षाखाली उभं राहिलं असे अनेक लाभ होत असतात वृक्षांपासून. परंतु या अश्वत्थापासून, अश्वत्थाला पिंपळ वृक्ष म्हटलेला आहे, या पिंपळ वृक्षापासून मात्र एकही गुण उत्कटत्वाने लाभत नाही. पिंपळ वृक्षात हे काही नाही आहे. जसं फळांमध्ये म्हणजे फळवृक्ष जर म्हटलं तर आंबा, पुष्पवृक्ष म्हटलं तर बकुळाचं नाव आठवतं एकदम, काष्टवृक्ष म्हटलं तर सागाचं झाड, काष्ट म्हणजे लाकूड, ते आठवतं. इंधन वृक्ष म्हटलं तर काटेरी वृक्ष जो खदीर, ज्याला खैर म्हणतात, खैराचं लाकूड इंधनासाठी वापरतात ना, त्याची आठवण येते. औषधी वृक्ष म्हटलं तर निंब, चंदन आदी हे आपल्याला स्मरतं. आणि छाया जर म्हटलं तर मग वटवृक्ष, ज्याला आपण आधीचं नाव बघितलं नग्रोध. वटवृक्षाची छाया कशी आहे, घनदाट असते अशी. खैराला बाभोळे म्हणतात ना, अशा प्रकारे हे आपण बघितलं. म्हणजे हे खरं म्हणजे या वृक्षांचे महत्व आहे, वैशिष्ट्य आहे. पण पिंपळ शोभा वृक्ष म्हणावा तसाही खास दिसत नाही. पिंपळ वृक्ष हा जर शोभा वृक्ष म्हणावा तर तसाही खास दिसत नाही. अशोक आणि सुरू दिसतं. अशोकाची झाडं म्हणा, सुरूची झाडं म्हणा, ही शोभायुक्त झाडं आहेत, म्हणजे त्यांना तो मान जाईल. मग पिंपळ म्हणजे अश्वत्थ, अश्वत्थ हे त्याचं संस्कृतमधील नाव आहे. पिंपळ याचं वैशिष्ट्य कोणतं आहे, शंका येईल ना. मग कशासाठी हे नाम घेतलेलं आहे, तर त्याचं जे चलपर्णत्व म्हणजे काय, पिंपळाची जी सतत सळसळणारी पानं असतात
बघा तुम्ही, सुंदर आकार असतो त्या पानाला आणि सतत सळसळत असतात पिंपळ वृक्षाची पानं. त्याचं जे हे सळसळण आहे ते जणू कसं आहे, साक्षात चैतन्य आहे. जिथे अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष आहे तिथे वायुविजन होत राहतं, ऑक्सिजन मिळत राहतं. शिवाय हा वृक्ष कसा आहे, यज्ञीय वृक्ष आहे. यज्ञीय वृक्ष म्हणजे काय, त्याच्या ज्या काड्या वगैरे असतात ना, त्या समिधा म्हणून यज्ञात वापरल्या जातात आणि म्हणूनच तो गौरविलेला आहे अश्वत्थ वृक्ष. म्हणून भगवंत म्हणतात सर्व वृक्षाणाम अश्वत्थः, सर्व वृक्षामधील अश्वत्थ ही माझीच विभूती आहे. त्याचे जे चंचल पर्ण आहेत ना, ते सतत जणू काही कुजबुजत असतात असा भास होतो. चंचल पर्णाने तो सतत कुजबुजत असतो. लहानपणी आम्ही आमच्या काकांच्या घराच्या मागच्या अंगणाच्या थोडंसं मागे असं एक मोठं डेरेदार पिंपळ वृक्ष होतं. किती वर्षापासून असेल ते सांगता येत नाही, इतकं ते जुनं झाड होतं असं सांगतात. उन्हाळ्यामध्ये तर त्याची ती सतत पानांची सळसळ किंवा पहाटे पहाटे येणारी ती चंचल पानांची गुजबुज आजही नित्य स्मरते. आजही या सहस्रनामाच्या निमित्ताने तो पिंपळ वृक्ष, माहेरचा तो पिंपळ वृक्ष आठवला. नेहमीच उन्हाळ्यामध्ये आम्ही बाहेर खाट्या टाकून झोपत असू, कशी मजा यायची त्यावेळेस. दरवर्षीच ते आठवतं. निरभ्र आकाश चांदण्यांनी भरलेलं असायचं. चांदण्या मोजताना किती हे कोणीच सांगू शकत नव्हतं, पण तरी तो खेळ खेळला जायचा. आणि तो खेळ आणि ही पिंपळ वृक्षाची दूरवर ऐकवणारी सळसळ आजही आठवते आहे. खरोखरच आठवणी आणखीन ताज्या झाल्या. असो, भाष्यकार म्हणतात की त्या या वृक्षपर्णाचं चंचलत्व म्हणजे हे सारं कसं विश्ववैभव दिसतंय, ते चंचल आहे. कारण त्याला अश्वत्थाची उपमा दिली नाही या विश्वाला, या संसाराला. तसं हे विश्व कसं आहे, हे संसार कसा आहे, हा चंचल आहे, स्थिर राहणारा नाही आहे. आणि म्हणूनच अचंचल, शाश्वत, सनातन, नित्य त्या परमात्म्याच्या ठाई समर्पण करून कृतार्थ व्हा, हेच जणू सांगायचंय. कारण हा जो संसार आहे, हे जे विश्ववैभव आहे, हे चंचल आहे. 15व्या अध्यायात त्याचं जे वर्णन आलेलं आहे, हा अश्वत्थ वृक्ष म्हणून, ते या अर्थाने आहे. आणि म्हणून त्याच्यात न गुंता, त्याच्यात न रमता, त्याच्या भोगात, या विश्वाच्या संसाराच्या भोगात न रमता जो अचंचल आहे, जो शाश्वत आहे, जो सनातन आहे, जो नित्य आहे, त्या परमात्म्याच्या ठाई समर्पण करून कृतार्थ जीवन जगा किंवा कृतार्थ व्हा. तो पदार्थ जीवनाचा आमचा आदर्श आहे. तो वृक्ष जसा, हा अश्वत्थ वृक्ष नेहमी नित्य दान आणि त्याग याचा आदर्श आहे. कसा नित्यदान आणि त्याग याचा म्हणजे कसा आदर्श म्हटलेला आहे या पिंपळाला, तर तो रोजच्या रोज पाने गाळत असतो. त्याची पानं खाली गळतच असतात. काटक्या अर्पित असतो, म्हणजे त्याच्या काड्यांचे, त्याच्या काड्या खाली पडतच असतात, म्हणजे त्या काटका तो अर्पित असतो, पाने गाळत असतो. वैराग्याचा तो संदेष्टा आहे. देणे, त्याग ही जणू काही पिंपळ वृक्षाकडून शिकायचं. म्हणजे वैराग्याचा तो जणू संदेष्टा आहे. तो आरण्यक आहे, ग्राम्य नव्हे. या अश्वत्थानेच बुद्धाला बोध दिलाय, म्हणूनच त्याला बोधी वृक्ष असं म्हणतात. अश्वत्थाखालीच, पिंपळ वृक्षाखाली बसूनच गौतम बुद्धाला बोध झालेला आहे आणि म्हणून त्या वृक्षाला बोधी वृक्ष असंही म्हणतात. खरोखरच तो असा मुनी होय अश्वत्थ, देशिक होय. गुरोस्तु मौनम व्याख्यानम असे हे सांगितले जाते. गुरुचं मौन जे असतं तो उपदेशच होय. म्हणजे गुरु आपल्या मौनानेच शिष्यांच्या प्रश्नांचे जणू समाधान करून देतो, संशय नष्ट करतो. म्हणून जणू म्हटलं याला बोधी वृक्ष म्हटलंय. किती अन्वर्थकतेने हे नाम त्याला लागू पडलेलं आहे. असा हा अश्वत्थ परमात्मा रूप आहे. अश्वत्थ हे जे पद आहे ना, हे कशा याच्यातलं म्हटलं जातील, जसं कपित्थ, गोष्ठ इत्यादी जो वर्ग आहे ना, त्यात जणू की हे अश्वत्थ पद बसतं असं समजायचं, असंही काहींनी म्हटलेलं आहे. म्हणजे जसं अश्वत्थ, कपित्थ, गोष्ठ असं आपण एकत्र काही समान शब्द म्हणतो ना, त्या अर्थाने. कपित्थ म्हणजे काय, कविठ म्हणजे कपीचं वस्तीस्थान असणारा. कपी म्हणजे वानर जिथे बसतो अशा अर्थाने त्याला कपित्थ म्हणतात. कवठ या तिथे ज्या झाडांवर बसतात, किंवा
व अश्वत्थ या पिंपळ वृक्षावरील कपी बसतात, पुष्कदा आपलं उड्या मारत असतात. वानरांची वस्ती तिथे असते. गोष्ठ, गोष्ठ कोणाला म्हणतात तर गोठा, म्हणजे गाईचा गोठा ज्याला म्हणतात त्याला गोष्ठ म्हणतात. आणि अश्वत्थ म्हणजे अश्वांचं जे स्थान आहे त्याला अश्वत्थ म्हणतात. अश्व म्हणजे घोडे, अशा अर्थाने कपित्थ, गोष्ठ, अश्वत्थ असे ते क्रम सांगितलेला आहे काही शब्दांचा. पण इथे जे आपण नाम आज बघतोय विष्णू सहस्रनामामध्ये, अश्वत्थ म्हणजे हे पिंपळ वृक्ष याचं नाम सांगितलेलं आहे. आणि हा जो वृक्ष आहे हा कसा आहे, जणू अनंतामध्ये चालणाऱ्या असंख्य क्षणभंगूर क्रीडांचे प्रतिनिधिक स्वरूप आहे. सतत चंचल असणारं हे विश्व यात न रमता त्या शाश्वत अशा परमात्म्याच्या रूपामध्ये, स्वरूपामध्ये रमा आणि कृतार्थ व्हा, हा जणू संदेश देणारा हा अश्वत्थ हे एक नाम परमात्म्याचं आहे. श्लोक 825 नाम बघतो आपण. चाणूरांध्र निषूदनः. ओम चाणूरांध्र निषूदनाय नमः. चाणूरनामान मंद्रम निषूदितवान इति चाणूरांध्र निषूदनः. चाणूर नामक मल्लविद्येत पारंगत असणाऱ्या दुष्टाचा नाश करणारा. आंध्रचा एक अर्थ केलाय मल्ल आणि निषूदन म्हणजे ठार करणारा. चाणूरांध्र निषूदन हा ऐतिहासिक किंवा पौराणिक स्वरूपाचा उल्लेख आहे. परमात्मा हा दिक्कालादिकांनी अपरिच्छिन्न अव्यक्त अक्षर स्वरूप असता. त्याला ऐतिहासिक व्यक्ती मानणं म्हणजे त्याला पदच्युत करण्यासारखं होय. म्हणजे उल्लेख त्या ठिकाणी ऐतिहासिक किंवा पौराणिक स्वरूपात आलेला आहे, पण खरं तर परमात्मा कसं आहे, दिक्कालादिकांनी अपरिच्छिन्न आहे, अव्यक्त आहे, अक्षर स्वरूप आहे. त्यामुळे त्याला ऐतिहासिक व्यक्ती मानणंही योग्य नव्हे असंही म्हटलंय. हे अज्ञान आहे, प्रमाद आहे. गीतेमध्ये स्पष्ट निषेध केलाय की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावम जानंतो ममाव्ययम अनुत्तमम. अज्ञानी जे असतात माझ्या परम अविनाशी सर्वश्रेष्ठ अशा भावाला न जाणता अव्यक्त असणाऱ्या मला शरीरधारी असं समजतात. अर्थात परमात्मा हा परमार्थतः केव्हाही व्यक्ती मानता येत नाही. ह्याबरोबरच व्यक्तींना व्यक्ती मानणे हे सुद्धा चूकच आहे, कारण त्या व्यक्ती वस्तुतः अव्यक्तच होत. अव्यक्तातून त्यांचा उद्भव झाला आहे आणि अव्यक्तातच त्यांचा अंत होतो आहे. अशा स्थितीमध्ये मध्यंतरी भासमान होणाऱ्या त्यांच्या या आकाराला, व्यक्तीला खरंच व्यक्त मानणं म्हणजेच काय, सत्याला मिथ्या मानणं नव्हे का? राजाला रंक मानण्यासारखंच आहे. अर्थात अव्यक्त परमात्म रूप असलेल्या ह्या सर्व व्यक्तींना मातृ, पितृ, भ्रातृ रूप किंवा शत्रू, मित्र, तटस्थ, मध्यस्थ रूप मानणं हाही महान मोहच आहे. हे ज्या व्यक्ती असतात आपल्याशी नातेसंबंधाने सुद्धा असतात, पण आपण माता म्हणतो, पिता आहे, भ्रातृ आहे, असे अनेक रूप त्यांच्यामध्ये आपण बघत असतो. जे म्हटलेले त्यांनी की हाही एक महान अपराधच आहे किंवा हा महान मोह आहे, प्रमाद आहे. अव्यक्त हा व्यक्तिभूत होतो असं मानणं आणि व्यक्त मात्राला वस्तुतः अव्यक्त न मानणं असा दुहेरी प्रमादही आहे. खरं तर हे सगळं आकलनाच्या पलीकडे आहे. व्यक्ताला वस्तुतः अव्यक्त म्हणून न ओळखण्यामध्ये परमात्म्याचा अवमान होतो. अवतार रूपात जेव्हा परमात्मा येतो तेव्हा व्यक्त असतो, पण प्रत्यक्ष वस्तुतः तो कसा आहे, तो अव्यक्त आहे. तरीही जेव्हा आपण या व्यक्ताला, अवतार रूपातील व्यक्ताला अव्यक्त म्हणून न ओळखण्यामध्ये परमात्म्याचाच अवमान होतो. त्या तथ्याकडे गीतेने लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात तिथे सांगताना की अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावम जानन्तो मम भूत महेश्वरम. वरील आणि या श्लोकामध्ये मागचा जो अव्यक्तम व्यक्तिमापन्नम बघितला आपण तो श्लोक आणि हा श्लोक, यामध्ये परम भावम अजानन्तः, त्याचा जो श्रेष्ठ भाव आहे परमात्म्याचा परम भाव आहे, हा भाव न जाणणारे जे असतात त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. खरं तर हे दोन्ही हे समानच आहेत. इथे भगवंतांना असे म्हणायचे आहे की
परमभावाला, श्रेष्ठ भावाला न जाणता किंवा मी केलेला उपदेश न ऐकत नाहीत ही लोक. माझ्या माहेश्वरी भावाला न जाणता अविवेकी सदोष आचरण जे करतात, त्यामुळेच अशा असुरांचं हनन करणं माझं काम आहे. कारण श्रीकृष्ण अवतारामध्ये चाणूराचा उल्लेख आलाय, चाणूर मर्दन केलेला आहे श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्ण हा कोणीतरी वेगळा आहे, परमपुरुष आहे, अव्यक्त आहे. तो प्रत्यक्ष म्हणजे अवतार आहे, दिसतोय, व्यक्त आहे, पण त्या व्यक्तामध्येच तो कसा आहे, खरं तर अव्यक्त परमात्मा आहे हे जाणत नसल्यामुळे मग त्याला दोष देत राहतात हे असुर लोक किंवा दुष्टवृत्तीचे लोक. त्याचा वारंवार अपमान करतात. आणि म्हणून मग अशी वेळ येते की अवतार रूपातील परमात्मा त्यांचा नायनाट करतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की माझ्या या माहेश्वरी भावाला न जाणता सदोष आचरण करतात हे लोक. मग अशा असुरांचं हनन करणं माझं काम आहे. कारण असे आसुरी प्रवृत्तीचे लोकच केवळ आणि केवळ आपला स्वार्थ साधण्यामध्ये, आपल्या कामनापूर्ती करण्यामध्ये मग्न असतात. दुसऱ्यांना त्रास देण्यात, दुसऱ्यांना दुःख देण्यात, दुसऱ्यांचं नुकसान करण्यामध्ये ते पुरुषार्थ मानत असतात. असे दुष्टवृत्तीचे, आसुरी प्रवृत्तीचे लोक. आणि ही अशी आसुरी स्वभावाची माणसं, राक्षसी वृत्तीची माणसं भगवंताची अवज्ञा करतात. परिणामी मग आपलंच नुकसान करून घेतात. भगवंताच्या सामर्थ्याला, भगवंताच्या या प्रभावाला, अवतार रूपात येणारा हा, पण तो कोणीतरी वेगळा आहे हे न जाणता, त्याचं सामर्थ्य, त्याच्या प्रभावाला न जाणणारे हे लोक मग अखेरीस विनाशाला जातात. कंस आहे, चाणूर आहे आदी असेच होते. आणि म्हणूनच त्यांना यमसदनास पाठवणारा अवतार रूपातील श्रीकृष्णावतारातील श्री विष्णू कोण आहे, तर चाणूरांधन निषूदन म्हटलेलं आहे. भीष्माचार्यांनी हे नाम उच्चारून भगवान नारायणाचे सामर्थ्य, प्रभाव यातून पुन्हा एकदा अधोरेखित करीत हे नाम उच्चारलेलं आहे आणि त्याची स्तुती केलेली आहे.